चला तर आज आपण बघणार आहोत कुरडयांची रेसिपी। तर तेलात टाकताच बघा 4 पटीने फुलणारी अशी ही आपण कुरडई बनवलेली आहे, तीही तांदळाच्या पिठापासून। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे किंवा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। जसं आपण घावण्याला पीठ करतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर इथे बघा मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं। त्यासोबत यामध्ये अर्धा चमचा मी पापडखार घालून घेतलेला आहे आणि जिरं घालून घेतलेलं आहे। तर यानंतर पाणी गरम झालं, पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जे पीठ पातळ करून घेतलं होतं हे घालून घ्यायचं आणि आपल्याला कंटिन्यू आपल्याला हे पीठ आहे ढवळत राहायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतात। तर या प्रकारे बघा हँड विक्सरने मी हे पीठ आहे हे ढवळून घेतलेलं आहे। कंटिन्यू आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। हे जे पीठ आहे बघा थोड्या वेळाने असं घट्ट होतं। तर थोडं घट्ट झालं की आपण यावरती झाकण ठेवायचं, गॅस आहे एकदम स्लो करून ठेवायचं आहे आणि हे पीठ आहे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर हे बघा पीठ थोडंफार घट्ट झालेलं आहे। आता ज्या पेपरावरती किंवा ज्या कागदावरती आपल्याला कुरडया तयार करून घ्यायच्या आहेत त्याला तेल लावून घ्यायचं। तर अशा प्रकारे बघा मी इथे हा जो साचा आहे हा साच्याला सुद्धा तेल लावून घेतलेला आहे आणि हे जे पीठ आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि आता हे कुरडया करायला आपण सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपल्याला कुरडया ह्या तयार करून घ्यायच्या आहेत। कुरडया सुकायला जास्तीत जास्त 2 दिवस लागतात। मस्त असं कडक उन्हामध्ये ह्या कुरडया आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत। तर या प्रकारे मी इथे कुरडया आहेत ह्या सुकवून घेतलेल्या आहेत, 2 दिवस लागलेले आहेत आणि बघू शकता मस्त असं तेलात कुरडई टाकल्या छान अशी फुललेली आहे। तर अशा प्रकारे झटपट अशा ह्या कुरडया तयार होतात, जास्त वेळ लागत नाही, जवळजवळ अर्धा तास लागतो ह्या कुरडया बनवण्यासाठी। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू।